तर मी स्टार प्रचारक आहे. खर्चाची चिंता अजिबात करू नका. कशाला हिशोब लागतोय निवडणूक आयोगाला, आम्ही हिशोब देऊ. गडचिरोलीतील प्रचारात बावनकुळेंनी हे विधान केलेले. बावनकुळेंच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. गडचिरोलीत भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली. यावेळी अनेक महिला उन्हामध्ये बसलेल्या होत्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचत मंडप आच्छादन अपुरे टाकण्याबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हाध्यक्षांनी बजेट कमी असल्याचं सांगतात निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ, तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका असा सल्ला दिलाय. बावनकुळेंच्या या विधानावरून आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. तिकडे कोण आपल्या उन्हामध्ये बसल्या बिचारा आमच्या लाडक्या बहिणी, त्यांना ऊन लागून राहिले. पेंडाले पूर्ण टाकलो अध्यक्ष. तुम्ही कमजोर, तुम्ही असं कसं लढाल? हा, काही बजेट नाही, चिंता नको करा. अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे. एक पडद्याचं का लावल, 50 रुपये लावल. काय काळजी नको करा. निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण. हिशोबच घेईल का रे आपला? ते हिशोबासाठी घेऊन राहिले. आणि मी स्टार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते? आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ. आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं. यानंतर निवडणूक आयोग हा आपला घरघडी आहे. आपल्या घरात काम करणाऱ्या नोकर चाकरांना आदेश द्यावेत तसे आपण निवडणूक आयोगाला आदेश देऊ शकता असं आपण यातून सांगू इच्छित आहे का? आणि जर म्हणजे घराची कळा अंगण सांगतो म्हटल्यासारखं जर मंत्रिपदावरची सरकारमधली व्यक्तीच असं बोलत असेल तर निवडणूक आयोग नावाची यंत्रणा किंवा पारदर्शक निवडणुका किंवा कायदा आणि सुव्यवस्था जी खालच्या लोकांनी राखायची आहे ती कशी राखली जाईल?